जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित करण्यात आलेली 38 उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या। जिल्हा परिषदेमार्फत नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, करमाळ्याचे गटविकास अधिकारी अमित कदम, सांगोल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले यांच्यासह जिल्हास्तरीय विभाग प्रमुख, तालुकास्तरीय अधिकारी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास आदी विभागांचे अधिकारी तसेच तालुका फेलो कर्मचारी उपस्थित होते। बैठकीत सीईओ कुशल जैन यांनी आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रातील विविध निर्देशांकांचा आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या। केंद्र शासनाने देशातील 513 मागास तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला असून महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा या कार्यक्रमात समावेश आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला हे 3 तालुके या कार्यक्रमाचा भाग आहेत। यावेळी सांगण्यात आले की नीती आयोगाच्या राज्यस्तरीय क्रमवारीत अक्कलकोट तालुका 3ऱ्या क्रमांकावर असून सांगोला तालुक्यानेही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांसाठी 38 निर्देशांकांच्या आधारे नियमित आढावा घेतला जात आहे। बैठकीत प्रत्येक विभागाने आपल्या कामगिरीचे सादरीकरण केले। प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करून शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखत आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।